अजितदादा कायमचे नॉट रिचेबल. अवघा महाराष्ट्र हळहळला. अजितदादांच्या विमान अपघाताच्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले हे निवेदनाचे कागद पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. याच कागदांच्या सानिध्यात अजितदादांनी आपले आयुष्य व्यतीत केले. एका हातात लोकांनी दिलेला निवेदनाचा कागद, समोर जनतेचा मोठा गराडा. या गर्दीत मान वळवून अजितदादा संबंधित अधिकाऱ्याला समोर बोलवायचे. तो तिथे नसेल तर थेट फोनवर बोलायचे. त्या कामासंबंधी जागेवरच अधिकाऱ्यांना सूचना द्यायचे. लोकांशी संवाद साधता साधता अस्सल रांगड्या भाषेत डायलॉग हाणायचे. अरे हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये बघ ना, आता मी विचारतो कुठल्याही सामान्य माणसाला अजितदादांना भेटताना भीती वाटत नसायची. दादा समोर दिसताच अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडायची. प्रशासकीय कामाचा अभ्यास असल्यामुळे अजितदादांकडून छोटी त्रुटी देखील लपून राहायची नाही. एखादे काम होणार असेल तरच शब्द द्यायचा, नसेल तर त्याला स्पष्ट नकार द्यायचा. हे दादांच्या कामाचे समीकरण होते. राज्यातील महत्त्वाची पदे भूषवली तरीही सामान्य लोकांसोबतची नाळ अजितदादांनी कायम ठेवली होती. काही मिनिटे देखील अजित पवार नॉट रिचेबल राहिले तर त्याच्या मोठ्या बातम्या होत असत. बारामतीच्या आभाळात विमानाचा, हेलिकॉप्टरचा आवाज आला की बारामतीकरांना अजितदादा आल्याचा सुगावा लागायचा. लोक आपले प्रश्न घेऊन त्यांना भेटायला पहाटेच गर्दी करायचे. आता लोकांच्या गराड्यात असलेले निवेदन हातात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावणारे, त्रुटींवर प्रशासनाला झापणारे, काय लका म्हणून रांगड्या भाषेत सामान्यांशी संवाद साधणारे अजितदादा आता कधीच दिसणार नाहीत. अजितदादा आता कायमचे नॉट रिचेबल झालेत यावर विश्वास बसत नाहीये.